छत्रपती संभाजीनगरमधनं इथं शिवसेनेच्या सत्तार आणि शिरसाटांमध्ये सध्या विस्ताव सुद्धा जात नाहीये। अंतर्गत वाद दिसतायत। छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेनेमध्ये हे अंतर्गत वाद आहेत। दोघांमध्ये धुसफूस आहे आणि ही धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे। अब्दुल सत्तार यांनी मनातली खतखत बाहेर काढली आणि कार्यकर्ता मेळाव्यामध्ये थेट पालकमंत्री शिरसाट यांच्यावर हल्लाबोल केलाय। विकास निधी मिळत नसेल तर पक्षाला फटका बसेल असा इशारा सत्तार यांनी दिलाय। शिरसाटांची एक प्रकारे त्यांनी वरिष्ठ नेत्यांसमोर तक्रारच केली आहे असं चित्र पाहायला मिळतंय। ज्यांच्याकडे सर्व सत्ता आहे पण त्यांनी काय केलं याचं मूल्यांकन तुम्हाला करावं। समजा मी पालकमंत्री होतो, भोगरे साहेब पालकमंत्री होतो, आम्ही दोघेही होते पाहिजे, पण आमच्या पुढं नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समित्या असतील, स्थानिक आतापर्यंत तर आपली जिल्हा परिषद गेली, महापालिका गेली, आता राहिलेली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे ती कशी घालवायची त्याची बी तयारी चालू आहे। आपल्याला काही ताक नाही आहे, परंतु अशा पद्धतीने पक्षाचा जे सत्ता आहे ती सत्ता कशी संपवण्याचं काम काही लोक करत असतात, त्याच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे। पक्षामध्ये लोकांच्यावर अन्याय होऊ लागला याची कुठेतरी नोंद तुमच्याकडे व्हायला पाहिजे। भविष्यामध्ये असा होणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे। ही जे सोयगावमध्ये एक दमरानी सिल्लोडमध्ये आम्हाला सावत्रपेक्षाही वाईट वागणूक आणि ज्या ठिकाणी पक्ष जिवंत आहे तो कसा संपल याची तयारी चालत असेल तर तो धन्य आहे। त्यांनी काय तक्रार केली ती मी काही ऐकली नाही किंवा वाचली पण नाही आणि कुणाला किती निधी दिला याचा हे रेकॉर्ड हा आमच्या कलेक्टर ऑफिसमध्ये असतो। निधी हा काही गपचूप अंधारात दिले जात नाही, म्हणून अशा तक्रार वगैरे जर असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं, माझ्याशी चर्चा करावी, मी त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण देऊ शकतो। शिवसेनेचा एक मेळावा पार पडला सिल्लोडमध्ये, त्यात अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांच्यात पुन्हा शाब्दिक चकमक जी आहे ती आपल्याला बघायला मिळाली। ठीक आहे, तो शिवसेनेत त्यांचा पक्षांतर्गत तो विषय आहे, झाला असेल त्याच्यावर ठीक आहे, पक्षामध्ये काही मतमतांतर असू शकतात, त्यामुळे त्यांचा वाद झाला असेल। त्यांचे वरिष्ठ नेते आहेत शिंदे साहेब, ते या संदर्भामध्ये काय त्यांना समज देतील किंवा निर्णय करतील। बातमी जळगावची। जळगाव विधान परिषदेच्या जागेवर हक्क सांगण्यासाठी सत्ताधारी महायुतीमधले घटक पक्षांमध्ये आता रस्सीखेच सुरू झाली आहे आणि या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेरच्या निवासस्थानी भाजपच्या प्रमुख आमदार आणि खासदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली आहे। तब्बल 2 तास चाललेल्या या गुप्त बैठकीमुळे जळगावच्या राजकीय वर्तुळामध्ये उलटसुलट चर्चा आहेत। मात्र महाजनांनी अशी कोणतीही बैठक झाली नाही असा दावा केलाय। तर दुसरीकडे गुलाबराव पाटील उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोलवलेल्या बैठकीसाठी मुंबईकडे रवाना झालेत। जळगावात गुलाबराव पाटील यांच्या मुलाच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत असं बोललं जात आहे, तर दुसरीकडे भाजपकडनंही जळगावची जागा मिळावी यासाठी गळ घातली जाते। त्यामुळे नेमकं आता काय होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। गुलाब भाऊंचे जे चिरंजीव आहेत प्रताप पाटील यांनी सुद्धा मागणी केलेली आहे। गुलाब भाऊंनी सुद्धा मुलासाठी तिकीटाची मागणी केलेली आहे, वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे। पण आता जागा वाटपामध्ये 17 जागा आहेत, त्यामध्ये कशी वाटप होते हे वरिष्ठ पातळीवर ठरेल, त्यानंतर मग तिकिटाचं वाटप होईल। हो आहे ना, बोलवलं आहे ना, आम्ही कुठं नाही म्हणतोय, बोलवलं आहे आणि मी जातो आहे। मी काहीच सांगू शकत नाही। आता तुम्हाला माहिती आहे की तिथे काय काय चालू आहे, मागे पण काय झालं, कशा करता गेले होते। गुलाब भाऊंचे जे चिरंजीव आहेत प्रताप पाटील यांनी सुद्धा मागणी केलेली आहे। गुलाब भाऊंनी सुद्धा मुलासाठी तिकिटाची मागणी केलेली आहे, वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे। पण आता जागा वाटपामध्ये 17 जागा आहेत, त्यामध्ये कशी वाटप होते हे वरिष्ठ पातळीवर ठरेल, त्यानंतर मग तिकिटाचं वाटप होईल। माननीय उपमुख्यमंत्री दिल्लीला कशासाठी गेले, काय गेले, पण मला नाही वाटत की विधान परिषद जागांसाठी ते त्या ठिकाणी जातील। इथेच माननीय मुख्यमंत्री महोदय आणि ते दोन्ही उपमुख्यमंत्री समन्वयाने हा विषय सोडवतो। नाशिक नाही, पूर्ण महाराष्ट्राचा तिढा आहे, त्या ठिकाणी सगळेच मागतायत। संख्याबळावर सुद्धा काही ठिकाणी मेरिटवर आम्ही सुद्धा तिकीट मागतो आहोत, पण मला वाटतं आता उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे भाऊ सिल्लोडमध्ये, आणि 1-2 दिवसामध्ये हा तिढा सुटेल। विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाली आणि त्यानंतर लगेच भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। उमेदवारीवरनं महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा
प्रतिष्ठेची लढत लढणार आहे. सध्याच्या संख्यागणनेनुसार महायुतीकडे 300 पेक्षा जास्त मतदार आहेत आणि त्यांचं पारडं जड मानलं जात आहे. 2016 मध्ये भाजपचे परिणय फुके विजयी झाले होते. राष्ट्रवादीचा गड हादरला होता. आता नाना पटोले काँग्रेसमध्ये तर प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी भाजप सोबत युती आहे. त्यामुळे समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. दरम्यान उमेदवारीवरनं भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू आहे आणि काँग्रेस सुद्धा ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे. त्यामुळे उमेदवारी, नाराजी आणि स्थानिक समीकरणं यांच्यामुळे निवडणुकीमध्ये नवीन ट्विस्ट येऊ शकतो अशी शक्यता आहे. महाविकास आघाडीसमोर उमेदवारीचा पेच अजूनही कायम आहे. काँग्रेसकडे अजूनही सक्षम चेहरा नाही अशी चर्चा जिल्ह्यात आहे. आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, भंडारा गोंदियाचा जर विचार केला तर मतदारांचं संख्याबळ असो किंवा यापूर्वीचा आमदार असो ते सुद्धा भाजपचेच होते आणि मतदारसंघात जी आता जर विचार केला तर जवळपास 60% जास्त मतदार हे भाजपच्या जवळ आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये भाजपनी ही जागा सोडायचा प्रश्नच उद्भवत नाही. ह्या उपरही आमचे वरिष्ठ नेते त्याबद्दल योग्य तो निर्णय घेतील. काँग्रेस पक्ष ताकदीने हा इलेक्शन लढणार आहे. पक्षश्रेष्ठी हमेशा स्थानिक उमेदवाराला काँग्रेसने तर प्राधान्य दिलेलं आहे, पण भाजपकडे प्रत्येक वेळेस उमेदवारच नसतो. बाहेरचा आयाती उमेदवार इथं लढवल्या जाते आणि हा स्थानिकावर एक अन्याय आहे. या इलेक्शनमध्ये ताकदीनं आम्ही इलेक्शन लढू आणि भाजपसारखा आम्ही घोडेबाजारी करणार नाही. इमानदारीने हा इलेक्शन लढू आणि याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचाच येणाऱ्या काळामध्ये विजय होईल. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत तांबी यांना शिवीगाळ झाली होती आणि या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांनी आता कोल्हापूर मधनं पोलीस चौकशी करणार असं कळत आहे. पोलिसांनी चौकशी होणार आहे, त्यामुळे पोलिसांना आपण सहकार्य करणार आहोत अशी भूमिका आमदार संजय गायकवाडांनी घेतली. मात्र त्याच वेळी विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांकडे शिवाजी कोण होता आणि दगलबाज शिवाजी या दोन्ही पुस्तकांवर बंदी आणण्याची आपण मागणी करणार आहोत असंही संजय गायकवाडांनी म्हटलंय. नवीनच वादाला तोंड फुटलंय. हा पुढेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाराचा कोणी विषय असेल, मी त्या भूमिकेवर कायमचा ठाम आहे. येणाऱ्या विधानसभेत सुद्धा मी दगलबाज शिवाजी असतील, शिवाजी कोणते पुस्तकं असतील, या सगळ्या पुस्तकावर माननीय मुख्यमंत्री महोदयांना बंदी आणण्याकरता मी सभागृहास विनंती करेल. तो विषय मात्र राहणारच आहे. या अनुषंगाने जे काही कोर्टाने काही आदेश दिले त्यांचा मी आदर करतो, सन्मान करतो आणि पोलिसांना जे काही तपासामध्ये मदत लागेल ते मी करण्यास तयार असेल. प्रकरणी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत तांबी यांनी गायकवाडांना अटक करायची ही मागणी केली आहे. गायकवाडांच्या कार्यकर्त्यांकडनं अजूनही धमकीचे फोन येत आहेत असा आरोप त्यांनी केलाय. दरम्यान संजय गायकवाडांनी मीडियासमोर कबुली दिली आणि त्यामुळे या प्रकरणाची चौकशी गरज नाहीये आणि गायकवाडांना थेट अटक करावी अशी मागणी आंबेंनी केली आहे. 24 तारखेपासून मला परत पुन्हा एकदा धमक्या आणि शिवीगाळ सुरू झालेली आहे. तेव्हापासून आजपर्यंत खूप कॉल मला आलेले आहेत आणि आमदार संजय गायकवाडांनी ज्या धमक्या, जी शिवीगाळ मला केली नव्हती तर ते भरून काढण्याचं काम त्यांचे कार्यकर्ते करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही एकेरी उल्लेख का केला अशा पद्धतीचं आव आणतात आणि त्याच्यानंतर लगेच आई बहिणीवरून बायकोवरून ते शिवीगाळ करतायत. ते मला म्हणतायत की तू कुठं राहतो, कुठं उठतो, कुठं बसतो, या सगळ्यावर आमचं लक्ष असणार आहे. माझं स्वतःचं असं मत आहे की या प्रकरणामध्ये चौकशीची काहीही गरज नाही, कारण की आमदार संजय गायकवाड यांनी मीडियाच्या समोर हे मान्य केले की होय मी फोन केला होता आणि ही ऑडिओ क्लिप माझीच आहे. त्यामुळे एका अर्थानं त्यांनी तो कबुली जबाब मीडियासमोर दिलेला आहे. त्यामुळे आता तुम्ही काय चौकशी करणार आहे? त्यामुळे पोलिसांना माझी अशी विनंती आहे की चौकशी वगैरे न करता अगोदर त्यांना डायरेक्ट अटक करावी आणि काय असेल ती चौकशी राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांची चौकशी करावी. आमदार संजय गायकवाडांच्या चौकशीवर आता आमदार रोहित पवारांनी ट्विट केलंय, समाधान व्यक्त केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कॉम्रेड स्वर्गवासी गोविंद पानसरे सरांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या प्रकाशक प्रशांत तांबी
यांना अश्लाघ्य शिवीगाळ करणाऱ्या, महिलांचा अवमान करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या चौकशीसाठी अखेर कोल्हापूर न्यायालयानं परवानगी दिली आहे आणि लवकरच ही चौकशी होईल अशी अपेक्षा आहे. पुढे बातमी आहे नगरमधनं. इथं केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त कायदा आहे. लोकायुक्त कायदा हा जरी संमत झाला असला तरी त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. आता लोकायुक्त अंमलबजावणीसाठी आंदोलन करावं लागतंय की काय, असा प्रश्न उपस्थित केलाय अण्णा हजारे यांनी. लोकायुक्त म्हणून आम्ही आग्रह धरला होता लोकायुक्त स्थापन करा आणि त्याच्यातून मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं. अनेक बैठका झाल्या, त्याच्यातून लोकायुक्त कायदा झाला, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. म्हणून पुन्हा एकदा आंदोलन करण्याची वेळ येते की काय असा विचार करा. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या ताब्यामध्ये असलेल्या आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर पुन्हा एकदा चर्चेत आलेत. सोशल मीडियावर सध्या त्यांचे अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. आता आणखी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समोर येतोय. त्यात मोटेगावकर क्लासमध्ये विद्यार्थ्यांवर तांब्याच्या भांड्यातनं गवत आणि पानाच्या सहाय्यानं पाणी शिंपडताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये मोटेगावकर विद्यार्थ्यांना म्हणतायत, तुम्ही एम्समध्ये लागणार असं सांगत एका दुर्मिळ ग्रहयोगाचा उल्लेखही ते करतायत. 144 वर्षांनंतर सूर्य आणि चंद्र एकाच रेषेत आलेले आहेत असे ते म्हणतायत. कदाचित तो गेल्या वर्षी संपन्न झालेल्या महाकुंभ मेळाव्यात जाऊन आल्यानंतरचा उल्लेख असेल असंही बोललं जात आहे. आता या प्रकारामुळे मोटेगावकर क्लासेसमध्ये तंत्रमंत्र किंवा अंधश्रद्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर प्रभाव टाकायचे का, असाही प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेला आरसीसी क्लासचा शिवराज मोटेगावकर यांच्या भोवती पुन्हा नव्या वादाची भर पडली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओवरनं तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. चार धाम पुण्य मिळते असं 144 वर्षानंतर हा पर्व आहे आणि ह्याला सायंटिफिक रिझन पण आहे बरं. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेमध्ये फक्त 144 वर्षांत आले म्हणे, काहीतरी ग्रहमानुसार असायचे. आता शेगाव आजकाल घ्या मला काही तर पुण्यामध्ये शिवराज मोटेगावकर यानं कोट्यावधी रुपयांची जागा खरेदी केली आहे. वारजेच्या मोक्याच्या ठिकाणी 2023 साली शिवराज मोटेगावकरनं ही जागा खरेदी केली आहे. एकूण 51 गुंठे इतकी ही जागा असल्याचं कळतंय आणि अंदाजे त्याची किंमत 30 ते 40 कोटी रुपयांच्या घरात जातीये. मात्र कोट्यावधींची जमीन मोटेगावकरनं कशी खरेदी केली, इतके पैसे कुठून आणले, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या शिवराज मोटेगावकर जे केमिस्ट्रीचे लेक्चरर आहेत, लातूरला त्यांचा मोठा क्लास आहे, त्या मोटेगावकरचे अनेक कारनामे आता हळूहळू समोर येताना दिसत आहेत. खरं तर सीबीआयच्या रडारवर असलेले हे मोटेगावकर त्यांची ईडी कडून सुद्धा चौकशी होण्याची शक्यता आहे. कारण लातूरमध्येच नाही तर राज्यभर त्यांच्या अनेक जागा असल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये रिकाम्या जागा या शिवराज मोटेगावकरांनी घेऊन ठेवलेल्या होत्या. हजारो कोटीची प्रॉपर्टी या शिवराज मोटेगावकरच्या नावावर असल्याचं बोललं जाते. मी सध्या पुण्यातल्या वारजे परिसरात आहे आणि पुण्यातल्या वारजे परिसरात देखील शिवराज मोटेगावकरच्या नावानं या वारजे परिसरात एक जागा आहे. जवळपास 51 गुंठे प्लॉट जो आहे तो या शिवराज मोटेगावकरच्या नावावर आहे, ज्याची आत्ताची किंमत 30 ते 40 कोटी रुपये जी आहे ती सांगितली जाते. खरं तर 2023 मध्ये शिवराज मोटेगावकर आणि राजश्री शाहू महाराज बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था महाराष्ट्र लातूर या संस्थेच्या नावानं ही जागा जी आहे ती खरेदी केलेली आहे. 2023 मध्ये या जागेचा व्यवहार झाला होता. तब्बल 51 गुंठे पुणे बेंगलोर हायवे आहे ना, त्या बाजूला बरोबर त्या हायवेला चिटकून ही जागा आहे. 2023 साली मोटेगावकरनं ही जागा जी आहे ती खरेदी केलेली पाहायला मिळते आणि
2 जागेच्या मध्ये जो रस्ता आहे त्या रस्त्यावर देखील ताबा मारण्याचा प्रयत्न शिवराज मोटेगावकरनं त्यावेळी केला होता अशी माहिती इथले स्थानिक देत आहेत. पण कोर्टाच्या मध्यस्थीनं हे जे आहे ते सोडवण्यात आलं आणि हाच तो रस्ता आहे. या 2 जागा आजही शिवराज मोटेगावकरच्या नावावरती आहेत. खरं तर शेकडो कोटीची प्रॉपर्टी मोटेगावकरच्या नावावर असल्याचं धक्कादायक खुलासे रोज होत आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं मोटेगावकरला अटक केली आणि ही देखील म्हणजे राज्यातल्या अनेक शहरांमध्ये अशा अनेक जागा शिवराज मोटेगावकरनं संस्थेच्या नावावरती खरेदी करून ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. आणि या सगळ्या प्रकरणी ईडीची देखील एंट्री होईल असं बोललं जाते. त्यातच पुण्यातल्या वारजेमध्ये असणारी ही 51 गुंठे जागा 2023 मध्ये जी विकत घेतली गेली तिची आजची किंमत 40 कोटींपेक्षा अधिक असल्याचं बोललं जाते. अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे. इथे